नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी आखाडे सर, एज्युकेशनल काउन्सिलर, लडकत सायन्स अकॅडमी। आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे। तर एक शहर असतं, एका शहरामध्ये एक गार्डन असतं। त्या गार्डनमध्ये दररोज सकाळी लोक फिरण्यासाठी येत असतात। एक माणूस, एक व्यक्ती नेहमीप्रमाणे त्या दिवशी सुद्धा त्या गार्डनमध्ये फिरायला आलेला असतो। फिरणं झाल्यानंतर तो एका बाकड्यावरती बसून असतो आणि समोरचं चाललेलं एक दृश्य तो पाहत असतो। तर ती समोरची घटना पाहिल्यानंतर त्यांना थोडं आश्चर्यचकित होतं। तर ते काय पाहतात, तर त्या गार्डनमध्ये दोन लोक काम करत असतात। तर काम काय करत असतात, एक माणूस असतो, तर त्या माणसाच्या हातामध्ये एक खड्डा खोदण्यासाठी कुदळ असते। तर तो माणूस एक खड्डा खोदत होता। त्याचा खड्डा खोदून झाल्यानंतर त्याच्या पाठीमागे दुसरा एक माणूस काम करत होता। त्या माणसाने खड्डा खोदून झाला की पाठीमागचा माणूस एक खोरं घेऊन तो खड्डा बुजवून टाकत होता। असं बराच वेळ चालू होतं। ते लांबून ते व्यक्ती, ते सद्गृहस्थ ते सगळं पाहत होते की एक व्यक्ती खड्डा खोदण्याचं काम करतोय आणि दुसरा व्यक्ती आहे तो खड्डा बुजण्याचं काम करतोय। बराच वेळ न राहून त्यांनी त्या दोन माणसांजवळ गेले आणि त्यापैकी एक जणाला विचारलं, म्हणले, अरे मी बराच वेळ झालं पाहतोय, हे नक्की तुमचं काय चाललेलं आहे? मी बराच वेळ पाहतोय तू खड्डा खोदतोयस, तुझा खड्डा खोदून झालाय की हा येतोय, खोरं घेतोय आणि तो खड्डा बुजवून टाकतोय, हे असं काय काम करताय तुम्ही? तर त्यावर तो व्यक्ती त्यांना सांगतो की हे बघा, म्हणतो साहेब, विषय असा आहे की आम्ही इथं 3 जण काम करतो, 3 व्यक्ती काम करतो। तर मला काम दिलेलं आहे खड्डा खोदण्याचं। मी खड्डा खोदून झाल्यानंतर ह्या खड्ड्यामध्ये झाड लावण्याचं एक काम आहे त्या व्यक्तीला दिलेलं आहे, तिसऱ्या व्यक्तीला, आणि त्याचं काम झाल्यानंतर ह्याला काम दिलेलं आहे तो खड्डा झाड लावल्यानंतर बुजवण्याचं। परंतु आज झाले काय की तो जो व्यक्ती होता झाड लावणारा तो काही आज आलेला नाहीये, तो आजारी असल्यामुळे तो सुट्टीवरती आहे। परंतु आम्ही आमचं काम चालू ठेवलेलं आहे। मी माझं काम करत आहे खड्डा खोदण्याचं आणि तो त्याचं काम करत आहे खड्डा बुजवण्याचं। तर अशा पद्धतीचे ते गोष्ट बघून ते गृहस्थ आश्चर्यचकित झाले। आता ही गोष्ट सांगण्याचं कारण तुम्हाला हेच आहे की एक पालक म्हणून किंवा एक विद्यार्थी म्हणून आपलंही असंच तर काही होत नाहीये ना। एक पालक आपल्या मुलाला चांगल्या शाळेमध्ये, चांगल्या अकॅडमीमध्ये प्रवेश घेत आहे आणि मुलगा तिथून पास होऊन बाहेर पडत आहे, ओके। परंतु याच्यामध्ये जे मिसिंग आहे ते मिसिंग की मुलांनी अभ्यास केला पाहिजे आणि तो दररोजचा अभ्यास दररोज केला पाहिजे, ही गोष्ट होतीये का? म्हणजे अभ्यासरूपी, ज्ञानरूपी वृक्ष, रोप त्या खड्ड्यात लावण्याचं काम होतंय का, ही गोष्ट पण बघणं गरजेची बाब आहे। यासाठीच पाठीमागे जो मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्याच्यामध्ये तीच गोष्ट सांगितलेली आहे की नक्की अभ्यास कसा करायचा। जर मुलांनी अभ्यास केला नाही तर याच्यामध्ये पालक जे काही कष्ट घेत आहेत, मुलांना शिक्षणासाठी चांगल्या चांगल्या इन्स्टिट्यूटमध्ये दाखल करत आहेत आणि त्यानंतर मुलं जर अभ्यास करत नसतील, ते ज्ञानरूपी वृक्ष जर तिथं रोप जर लावत नसतील, तर ते काम आहे हे काम म्हणजे आंधळं काम आहे। याच पद्धतीने मुलांचा अभ्यास तर आंधळा होत नाही ना, याची दक्षता पण पालकांनी घेतली पाहिजे। अजूनही ज्या मुलांना शंका आहे की नक्की अभ्यास कसा करायचा असतो, त्यांनी अवश्य मी यापूर्वी अपलोड केलेला व्हिडिओ हा अवश्य पहा, नक्की अभ्यास कसा करायचा असतो। धन्यवाद।